रिअली? यू लव मी? आता इतक्याच उशिरा सुचलं का हे शहाणपण? पण सॉरी, फार उशीर केलायस तू. आता आता माझं दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम आहे. बाप रे, ते असं म्हणाल्यावर मी काय करणार? काय करू मी? हो, मग मी त्यांचे पाय पकडेन. त्यांचे पाय पकडून त्यांना म्हणेल, आय एम सॉरी, प्लीज मला एक संधी द्या, मला नका सोडून जाऊ, माझंही खरंच प्रेम आहे तुमच्यावर, मी नाही जगू शकणार तुमच्याशिवाय. आपण ऐकत आहात गुंतण्या आतूर फिरून या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते गुंतण्या आतूर फिरून भाग 48. कौस्तुभ, काय आज घरी यायचं आहे की नाही? रिंग होणारा फोन कौस्तुभने उचलताच केतनने पहिला प्रश्न केला. अरे भैया, थोडं काम होतं त्यामुळे लेट होईल. अरे आम्ही थांबलोय जेवायचं तुझ्यासाठी. अरे तुम्ही नका ना थांबू माझ्यासाठी, तुम्ही घ्या जेवण करून. तसंही मला फारशी भूक नाही आहे, मगाशी खाणं झालंय. काय खाणं झालंय? अरे मग सांगायचं ना तसं घरी. मृण्मयीला विचारतोय तर तिला काहीच माहीत नाही आहे. तिलाही काही बोलला नाही आहेस? अरे नाही बोललो तिला, मलाच माहीत नव्हतं एवढा वेळ होईल. बरं ते जाऊ दे, उद्याचा काय प्लॅन आहे? उद्या सुट्टी घेतोयस ना? उद्याचा काय प्लॅन आणि सुट्टी कशासाठी? तसंही उद्याही मला एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. अरे असं काय करतोस, तुझा बर्थडे आहे ना. बर्थडे काय भैया, मी काय आता थोडाच लहान आहे बर्थडे सेलिब्रेट करायला. आय एम नॉट इंटरेस्टेड. तसंही बोललो ना, एक काम आहे इम्पॉर्टंट. अरे काय अनरोमॅन्टिक माणूस आहेस, जा की मृण्मयीला घेऊन कुठंतरी. तुला नाही वाटत पण तिला वाटत असेल ना. ओहो भैया, कम ऑन. बरं चल, एक काम संपवून निघतोय, चल बोलू नंतर. तो विषय बदलत म्हणाला. ओके. केतनने म्हणतात समोरून फोन कॉल कट झाला. काय झालं केतन, काय म्हणत होता रे तो? फोन कॉल ठेवताच आईने केतनला विचारलं. काही नाही, काम आहे म्हणतोय तो. असेल काम आई, तू सोड ग, मी बघतो बोलून त्याच्याशी. अरे पण आता मध्ये तर नीट वागत होता, आता पुन्हा असं वागू लागलाय. हो तर काय, असलं कसलं काम करतोय हा, एवढा खरंच बिझी झालाय? नाही, आता ना मी उद्या ऑफिसमध्ये जाऊन पाहतोच, इतकं काय काम आहे याला, बाबा म्हणाले. हो तसंच करा, तुम्ही आज जाऊन, त्याशिवाय कळणार नाही, आईही म्हणाली. आणि मृण्मयीला वेगळीच भीती दाटून गेली. ती मागच्या वेळी त्याच्या ऑफिसमध्ये टिफिन द्यायला गेली होती तेव्हा त्या मुलीसोबत मस्त नाश्ता करायचा चाललेला त्याचा. ते आठवूनच तिला क्षणभर अनसेफ वाटून गेलं. मी त्यांना तिष्ठत ठेवलं म्हणून तिच्याच प्रेमात बिमात तर पडले नाहीत ना हे. अरे बापरे, मी तर विसरूनच गेले होते ती गोष्ट. त्यात आता पुन्हा चिडचिड वाढली आहे त्यांची. मला आता कसल्याही परिस्थितीत उद्या बोलावंच लागेल. बापरे, मी फार उशीर तर नाही ना केला? एव्हाना सगळे जेवायला बसले होते पण भलत्याच चिंतेत असणाऱ्या मृण्मयीला आता मात्र एक घासही गोड लागत नव्हता. मृण्मयी रात्रीच्या जेवणानंतर सगळं आवरून बेडरूममध्ये झोपायला आली तरीही कौस्तुभ काही अजूनही आला नव्हता. त्याला कॉल करून पाहावं का, निघालेत का, असं खूपदा तिच्या मनात येत होतं. ती अस्वस्थ झालेली तिच्या मनाला पडलेल्या या प्रश्नाने वर आल्यावरही काही वेळ त्याची वाट पाहून मग मात्र तिनं पहिल्यांदा त्याला मोठ्या हिमतीने कॉल लावला. रिंग तर जात होती पण तो तिचा कॉल उचलत नव्हता हे पाहून तिला आणखीनच अस्थिर आणि बेचैन वाटू लागलं. तिला आता कोणाशी तरी बोलावं वाटत होतं. अन नक्षत्राशिवाय आणखी कोण असणार होतं? तिने लागलीच नक्षत्राला कॉल लावला. नक्षत्राने तिचा कॉल एका रिंगमध्ये उचलला. अरे वा, आज स्वतःहून झाली माझी आठवण. काय म्हणतेस मृण्मयी? मी छानच, तू बोल, कशी आहेस? माझं काय, माझं मस्त चाललंय जॉबचं डिअर. तुझं बोल, तू बरी आहेस ना? आता तरी नीट आहे ना तुमच्यात? बोललीस का तुझ्या भावना जिजूंना? बोलून टाक ग आता वेळ नको घालूस. हो ना, तेच थोडं टेन्शन वाटते ग. म्हणजे मी काहीतरी ठरवलंय पण एक गोष्ट सतत छळते मनाला. ओ, तरीच माझी आठवण आली मॅडमना. बरं बोल,
काय म्हणते आहेस? काय छळतंय तुला? ऐक ना, त्यांचा ना उद्या बर्थडे आहे. मी त्यांना माझ्या मनातलं सांगणार आहे. अरे वा, हे बेस्ट राहील मृणू. ऑल दी बेस्ट. थँक्स. पण मला खूप भीती वाटते. 2 दिवस झालं पुन्हा चिडचिड करू लागलेत ग ते. ऑफिसमधून घरीही लेट येत आहेत. खरंच काम आहे का का हा काही बहाणा आहे? त्यांना दुसरंच कोणी आवडत तर नसेल ना ग? मला तर काही कळेनाच झालंय. आत्ताही कधी नव्हे ते फोन केलेला त्यांना, पण त्यांनी उचलच नाही. काय? म्हणजे ते अजून ऑफिसमध्ये आहेत? अरे बापरे. हो ना. अरे यार मृणू, तू फार लेट केलंस बघ. मी तरी तुला म्हणत होते किती तरसवतेस त्यांना. किती करत आहेत ते तुझ्यासाठी. त्यांचं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. हे नक्षू, तू सुद्धा असं नको ना बोलूस यार. मी वेगळ्याच द्वंद्वात होते ग. पण मी ठरवलेलं त्यांना माझं प्रेम असल्याचं सांगणार आहे. तसाच पास्टही सांगणार आहे. सो मला कळत नव्हतं आधी काय सांगू, यामुळे वेळ घेतला मी. मृण्मयी, वेडी आहेस का तू? त्यांना आता काहीही बोलू नकोस पास्टबद्दल. सगळं ठीक झालंय तर त्याची काही गरज नाहीये. माझं ऐक, तू असं काही एक करणार नाहीयेस हा? नाही नक्षू, खोट्याच्या आधारावर हे नातं नाही पुढून यायचं मला. उद्या मी त्यांना फसवल्याची भावना नको वाटायला. मृणू, तू त्यांना काहीही बोलू नकोस, हे माझं मत आहे. तुझं प्रेम फक्त कबूल कर, पण पास नको ना यार. आणि तू बोलीस तर लक्षात ठेव, जे होईल त्याला जबाबदार फक्त तू असशील. असं का बोलतेस नक्षू? एरवी तर तू नेहमी माझी साथ देतेस, मग आजच असं का? ए मृण्मयी, सॉरी, मला अनिचा कॉल येतोय. मी बोलते नंतर तुझ्याशी, पण मी सांगितलेलं लक्षात ठेव हा. ए आता हा आणि कोण? सांगते नंतर. चल चल चल, बाय म्हणत नक्षत्राने घाईतच फोन कॉल कट केला. ॲनी कोण आहे हा? मला कधीच बोलली नाही ही नक्षू. तिच्या कोणी आयुष्यात आहे की काय? यार, मला अशी कोड्यात टाकून काय केली ही? यात काय चुकीचं आहे? माझ्या मनस्वास्थ्यासाठी आणि हेल्दी रिलेशनसाठी त्यांना माझा पास्ट सांगणं गरजेचं आहे. हो, भीती तर वाटते मलाही, पण त्याला इलाज नाही. आणि आय एम शुअर ते वेगळे आहेत. ते कदाचित मला समजून घेतील. यार, पण आज का एवढा उशीर केलाय कौस्तुभनी? असे का वागत आहेत हे? का खरंच माझी जागा दुसऱ्या कोणाला देऊन टाकली आहे त्यांनी? एकाहून एक सतावणाऱ्या प्रश्नांनी मृण्मयी प्रचंड बेचैन झालेली. अनेक क्षणाला त्याची वाट पाहून मृण्मयी अखेर झोपून गेली. कौस्तुभ त्या रात्रीही उशिराच घरी आलेला. अगदी मृण्मयीचीच नाही तर घरातल्या सर्वांची झोप लागून गेली. तेव्हा आरशासमोर आल्यावर हातातलं घड्याळ काढून ठेवतच त्याने तिच्याकडे एक वार पाहिलं. आत्ताही अगदी निरागसपणे झोपलेली ती. तिच्यासोबत रूढ वागायला आणि तिच्यापासून दूर राहायला त्याला तरी कुठं आवडत होतं. पण आतापर्यंत तिच्याशी थोडं रूढ वागला की ती सगळं त्याला हवं तसं वागते अशी त्याचीही धारणा झालेली. यावेळीही हे वर्क करेल असंच वाटत होतं त्याला. आणि कारण नसताना इतका वेळ तिथं ऑफिसमध्ये टाइमपास करत राहिलेला तो. आणि घरी आल्यावर तिला अशी शांत चित्ताने झोपलेली पाहून थोडा रागच येत होता त्याला. पण मोबाईलवर पडलेला तिचा मिस कॉल बाईक चालवत असल्याने त्याने पाहिला कुठं होता. तो फ्रेश होऊन आला आणि मोबाईल हातात घेऊन बसला. पाहतो तर आता कुठे तिचा मिस कॉल त्याला दिसला. तसं आपोआपच त्याचं लक्ष पुन्हा तिच्याकडे गेलं. थँक गॉड, आहे म्हणायची थोडी तरी काळजी. मृण्मयी, आता उद्या तरी बोलशील अशी आशा आहे. नाहीतर मग मात्र मी खरंच बोलायलाही येणार नाही. थोडा तरी प्रयत्न कर ना यार. मग मी पाहतो ना पुढचं. एकदाच बोल, तू सुद्धा प्रेम करतेस माझ्यावर. माझे कान तरसले तुझ्याकडून ते ऐकायला. ती झोपलेल्या तिच्या बाजूला तोंड करून तिलाच पाहत तो बेडवर पडलेला आणि मनातच तिच्याशी बोलत होता. दोघांच्या मध्ये अगदी आठवणीने आणि नाईलाजाने उशी ठेवलेली, जी त्याला आता खरं तर नको होती दोघांच्याही मध्ये. पण उद्याचा दिवस तिला द्यायचा असा विचार करून तो झोपायचा प्रयत्न करू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी कौस्तुभ तिच्याही आधी उठला. त्याचं आवरणं चालू होतं. आवरताना त्याच्याकडून काहीतरी खाली पडलं तशी तिला जाग आली. पाहते तर कौस्तुभ आवरूनही तयार होता.
आणि ते खरंच आज ऑफिसमध्ये निघालेत हे पाहून ती भरकना उठली. हे काय, तुम्ही इतक्या लवकर कुठे निघालात? जरा महत्त्वाचं काम आहे. पण आजही काम? आज का निघाला आहात? काल पण लेट आलेलात. आईबाबांचा तरी विचार करा. मग काय करू इथे घरी तरी? माझं काम सोडून बसू का? त्याचा आवाज वाढला. तसं नाही, पण आज तुमचा बर्थडे, नाश्ता तरी करून जा. थांबा, मी आधी नाश्ता तरी करून देते पटपट. अजून माझं आवरायचंय. प्लीज तसं जाऊ नका निदान आज तरी. काही गरज नाही. आणि का? आज काय असा वेगळा दिवस आहे? आणि तसंही एवढा वेळ नाही आहे, मी करेन बाहेर कुठेतरी नाश्ता. काय झालंय? तुम्ही असे का वागत आहात? माझा राग आलाय का? माझं काही चुकलंय का? तिच्या या केविलवाण्या प्रश्नावर तो उपहासाने हसला आणि तिला म्हणाला, तुझं कधी काही चुकतं का? चुकतं तर माझंच. डोंट वरी, एवढा विचार करू नकोस तू माझा. तो तिच्याकडे न पाहताच बोलत होता. तिला मात्र त्याचा शब्द ना शब्द लागत होता. तिने तोवर ब्लँकेटची घडी घातली आणि त्याच्या मागे येऊन थांबली. कौस्तुभ, विश यू व्हेरी हॅपी बर्थडे. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ द्या. तुम्हाला आयुष्यात कशाचीच कमी भासणार नाही, हीच तुमच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा. ती पहिल्यांदा त्याला हात पुढे करून म्हणत होती, पण त्याने तिच्याकडे वळायला तर हवं होतं. थँक्यू सो मच. चल येतो मी. तो तिच्याकडे न पाहताच दुसऱ्याच बाजूने वळला आणि मग मात्र तिने तिचा हात ओशाळून मागे घेतला. तो अगदी घाईत बाहेरही निघालेला. कौस्तुभ, 1 मिनिट थांबा. तिचा मागून आवाज आला. तसा तिच्याकडे न वळताच तो तसाच थांबला. काय? बोल. त्याला आताही वेगळीच अपेक्षा होती. आता तरी ती बोलेल. तिचे ते 3 मॅजिकल वर्ड्स ऐकायला तरसलेले कान अधिकच टवकारले गेले. कानात प्राण आणून तो पुढे ती काय बोलणार आहे ते ऐकू लागला. कौस्तुभ, आज बर्थडे आहे तुमचा. रात्री डिनरला जाऊया ना, माझ्याकडून, इफ यू डोंट माइंड. बघू, सांगतो म्हणत तसाच तरातरा बाहेर पडून तो निघूनही गेला. तसं मृण्मयीचा हुंदका बाहेर पडला. ती मटकन बेडवर बसली. किती वाईट आहेत हे, कसे वागत आहेत. पाहायचं तरी होतं माझ्याकडे. आज मी स्वतःहून हातात हात देत होते त्यांच्या, आणि तरीही त्याचं हे वागणं तिला वेगळेच इशारे करत होतं. त्यांच्या मनात आता कोणी भलती भरली आहे असं काहीसं. 5 मिनिटात तिने कसं बसं स्वतःला नॉर्मल केलं. ते काहीतरी स्वतःशीच ठरवत. आता आवरावं तर लागेल म्हणून ती उठणार तर तिच्या लक्षात आलं ती कशावर तरी बसली आहे. पाहते तर ते कौस्तुभचं जॅकेट होतं. अरे हे काय? हे जॅकेट का इथं आहे? घालायचं विसरलेत का धुवायचं आहे म्हणून काढलंय? जाऊ दे, विचारून बघू नंतर. तोपर्यंत ठेवते कपाटात म्हणत तिनं ते उचललं. आणि त्याचं ते जॅकेट पाहून काय मनात आलं तिच्या, तसं तिने तिचा एक हात त्याच्या उजव्या बाहीत घातला आणि आरशासमोर येऊन उभी ती पाहत राहिली होती त्यात स्वतःला. त्याच्या जॅकेटमधला तिचाच हात पकडून हलकेच त्याच्यावर हाताची मूठ करून आपटली. जणू ती त्याला म्हणत होती, आय हेट यू कौस्तुभ, आय हेट यू. असं का हो वागताय माझ्याशी? तुम्हाला कळत नाही का? आय लव्ह यू सो मच. तुम्हाला आज खरंच सरप्राईज देणार होते, आज माझं प्रेम व्यक्त करून. पण खरंच ऑफिसमध्ये जायची गरज होती का? तेही इतक्या लवकर कोण जातं ऑफिसला? आज तरी थांबायचं होतं घरी. हो, आज मला काही करून हे बोलायचं आहे तुम्हाला, काहीही करून. कौस्तुभ, आय लव्ह यू ना. हो, पण मी असं बोलले तरी ते तिरकसच काहीतरी बोलतील. आय नो. मला म्हणतील, रिअली यू लव्ह मी. आता इतक्या उशिरा सुचलं का हे शहाणपण? पण सॉरी, फार उशीर केलायस तू. आता माझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. बापरे, ते असं म्हणाल्यावर मी काय करणार? काय करू मी? हो, मग मी त्यांचे पाय पकडेन. त्यांचे पाय पकडून त्यांना म्हणेल, आय एम सॉरी, प्लीज मला एक संधी द्या. मला नका सोडून जाऊ. माझंही खरंच प्रेम आहे तुमच्यावर. मी नाही जगू शकणार तुमच्याशिवाय. उजव्या हातात घातलेल्या जॅकेटला डाव्या हाताने ती अशा प्रकारे पकडून होती
जणू त्याला बिलगली होती आणि डोळेही घट्ट मिटले होते तिने, जणू त्याला ती अनुभवत होती. आणि वर विसरलेलं जॅकेट घ्यायला केव्हाचा वर आलेला कौस्तुभ आडोशाला उभा राहून तिच्या या सगळ्या लीला पाहण्यात हरवला होता. आणि आता कुठे त्याच्या लक्षात येत होतं तीही काहीतरी ठरवते. गालात प्रचंड स्माईल आलेली तिचा असा वेडेपणा पाहून, तिचंच बोलणं, तिचंच प्रश्न करणं आणि त्याला समजून तिचंच उत्तर देणं, अनपेक्षितपणे तिचं असं प्रेम व्यक्त करणं पाहिलेलं त्याने आणि तिच्या प्रत्येक हालचालीतून त्याच्यासाठी तिच्याबद्दल असलेलं प्रेम पाहून त्याच्याही मनात तिच्याविषयी खूप प्रेम भावना दाटून येऊ लागलेली. एवढ्यात मागून केतनचा आवाज आला. कौस्तुभ, इथं काय करतोयस असा आणि इतक्या लवकर कुठं निघालायस? भैया, अरे जावं लागेल, ते माझं जॅकेट राहिलं होतं म्हणून आलेलो. जॅकेट राहिलेलं म्हणून? मग इथं असा का उभा आहेस? बरं, हॅपी बर्थडे. तो हात पुढे करत म्हणाला. थँक्यू सो मच भैया. अन काय रे, आज बर्थडे आहे तर नव्हतं ना जायचं ऑफिसमध्ये? जा ना तिला कुठेतरी घेऊन बाहेर. आतमध्ये कौस्तुभचा आणि केतनचे हे शब्द कानावर पडले तशी मृण्मयी गडबडली. तो वर आलाय पाहून वेगाने तिने ते जॅकेट काढलं आणि ते तिथंच टाकून बाथरूममध्ये पळाली. हो, अरे बघू, एक महत्त्वाचं काम आहे, ते झालं की ट्राय करतो. लक्षात ठेव, जॉब नाही करतेस तू कौस्तुभ, बिझनेस करतोयस. माझ्यासारखं तरी नाही आहे रे तुझं. बरं चल, जास्त लेक्चर नाही देत, एन्जॉय युअर डे. म्हणून तो त्याच्या पाठीवर थोपटून निघून गेला तसा कौस्तुभ आत रूममध्ये आला. आत येऊन पाहतो तर ती आता तिथं कुठं दिसतच नव्हती. त्याचं लक्ष सगळ्या रूममध्ये फिरलं आणि नंतर बाथरूममध्ये गेलं तर ते बंद दिसत होतं. ती वेडी घाबरून तिथंच गेली असणार हे त्याला कळालेलं, पण तिचं ते वेडं वागणं जसंच्या तसं आठवून त्याला आता तिच्यावर खूप हसू येत होतं. त्याचं एक मन म्हणत होतं आता नकोच जायला ऑफिसमध्ये, पण एक काम तर खरंच करायचं होतं. आणि तसंही ती स्वतः येऊन त्याला कुठं काय बोलली होती. तिने समोरासमोर येऊन बोलावं आणि त्या क्षणाला ती समोर असावी अशी त्याची इच्छा होती. तसंही आता तिला बोलायचं आहे आणि ती तसा प्रयत्न करते हे तर त्यालाही दिसलेलं. मग तो तिची वाट पाहायला कितीही वेळ तयार होता. ते जॅकेट उचलून त्याकडे पाहत स्मित करत त्याने ते घातलं आणि तिथून बाहेर पडला. आजचा भाग इथंच संपलेला आहे. ओहो, कौस्तुभला कळलंय मृण्मयी तिच्या भावना व्यक्त करू इच्छित आहे, त्यामुळे नक्कीच सुखावला असणार तो. बघूया पुढील भागात काय होतंय. ऐकत रहा गुंतण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.